नर्हे परिसरात वाढत चाललेल्या अपघातांच्या मालिकेमुळे संतापलेल्या सामाजिक कार्यकर्ते श्री भूपेंद्र मोरे यांनी प्रशासनाविरोधात अनोखे तेरडी आंदोलन करून शासनाचा निषेध नोंदवला। अंत्ययात्रा आणि अंत्यविधीचे प्रतिकात्मक आयोजन करून नागरिकांसह त्यांनी शासनाला जाग देण्याचा प्रयत्न केला। अलीकडच्या अपघातात लहान मुलीसह कुटुंबाची झालेली होरपळ पाहून मोरे भावुक झाले। या भागात मृत्यूची मालिका सुरू आहे, प्रशासन काहीच करत नाही, असे चालू राहिले तर लोकांना जगण्यापेक्षा आत्महत्या करावीशी वाटेल, अशी वेदनादायक भावना त्यांनी व्यक्त केली। नर्हे, धायरी, वडगाव आणि आसपासचे नागरिकही भीतीच्या सावटाखाली आहेत। मोरे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान जवळपास 2 तास सातारा मुंबई महामार्गावरील वाहतूक ठप्प करण्यात आली होती। मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना कराव्यात, रस्त्याची पाहणी करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली। आजपर्यंत 100हून अधिक इथं लोक मारली गेलेली आहेत। त्या प्रशासनावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल का होऊ नये हे यांनी द्यायला पाहिजे। आज इथं या सगळ्या गोष्टी होत असताना आज यांची NHI बैठक बसते आणि उद्या आयुक्तांबरोबर संयुक्त मीटिंग घेतात। इतके दिवस झोपले होते का? इतके दिवस सांगतोय तुम्हाला, पत्रव्यवहार करतोय, हजारदा सांगतोय, इथं लोकांचे बळी चाललेत, लोक मरतायत, तुम्हाला थोडी सुद्धा लाज वाटत नाही? लोकांच्या टाळूवरचं लोणी खाताय। अरे कुठं नेऊन फेडणार ही पाप? अरे जी चिमुकली मेली आहे, ती आई गेली, तिचे वडील गेलेत, त्या मुलीला, तिच्या मेहुणीला म्हणजे तिच्या सख्या बहिणीला आज घरात आधार नाहीये। जो नवरा आहे तो आज त्याला 2-2 लेकरं आहेत। त्या पोरीचा वाढदिवस होता, त्या वाढदिवसाच्या दिवशी तिची आई गेली। आयुष्यभर ती पोरगी स्वतःचा वाढदिवस साजरा करेल का? ज्या दिवशी 10वा आहे त्या दिवशी तिच्या मुलाचा वाढदिवस आहे। आणि जो ड्रायव्हर गेलाय तो बिचारा यांना सोडून बायकोला डिलिव्हरीवरनं घरी घेऊन जाणार होता। जन्मलेल्या पोराचं सुद्धा तोंड यांनी बघून दिलं नाही। नालायक लोक आहेत ही प्रशासन म्हणजे पूर्ण। पुढची ऍक्शन नाही, आम्हाला या गोष्टीला काही ना काहीतरी 100% पर्याय पाहिजेत। आम्ही 2 ते 3 पर्याय दिलेले आहेत। एक तर वनवे करा, चढणावरती या गोष्टी होत नाहीत। तिकडच्या बाजूने कात्रच्या बोगद्यातनं येणारी वाहतूक तुम्ही सोडा, तिथं कदाचित साईडला चट्टान आहे, तिथं गाड्या लागता येतात, ट्रकला तिथं धडकता येतं जर ब्रेक फेल झाला तर। इथं व्यवस्थाच नाही, इकडे खड्डा आहे 200 फुटाचा, तिकडे खड्डा आहे 200 फुटाचा, सरळ सरळ ट्रक माणसं उडवत निघून जातोय। आणि हे 6 किलोमीटर 2 किलोमीटर मायलेजचा 3 किलोमीटर म्हणजे जवळपास 300 रुपयाचं डिझेल होतं, ते 300 रुपयासाठी या माणसांचा जीव जातोय ना। किती सहन करायचं आणि किती वेळा सांगायचं? गेलेल्यांची पर्वा नाही या लोकांना। 5-5 लाख रुपये देत आहे माणसाच्या आयुष्याची किंमत। अरे जी कुटुंब काल जळून खाक झालं इथं। 5:30 वाजता त्यांचा फोन झालाय की घरी येत आहेत म्हणून। 5:30 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत घरी येत नाही, तेव्हा इथं चौकशीला आलेत आणि मग त्यांना कळलं की आपल्या घरातलं गेलं आणि तिथून पुढे ते ससूनला पळापळ चालू झाली। तर काय निर्लज्ज सरकार आहे, काय निर्लज्ज प्रशासन आहे।